छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे। उद्धव ठाकरे यांच्या वर्षा भेटीच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावत त्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे। उभाटा पक्षावर टीका करत त्यांच्या बैठकीतच नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान संभाजीनगर विभागात गेल्या 3 महिन्यात 997 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची गंभीर बाब देखील समोर आली। त्यावरती देखील त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। मला वाटतं ही बातमी तेवढी विश्वासार्हता त्याच्यात नाही आहे। आजकाल एवढे माध्यम आहेत, एवढं सर्व आहे, रात्री गळाभेट घ्यायचं काही कारणच नाही आहे। आणि भेटायचंच असेल तर ते कधी भेटले असते, परंतु राजकारणामध्ये त्याच्यामुळं काहीतरी नवीन काहीतरी समीकरण जुळतंय असं मानायला आम्ही तयार नाहीत। म्हणून त्या भेटीला एवढं भेट झाली या म्हणण्यामध्ये तर तेवढं तथ्य नाही। सर, परभणी खासदार आहेत संजय जाधव यांनी ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। संजय जाधवांनी शिवसेना भवनातल्या बैठकीला दांडी मारली, दरम्यान जाणाऱ्यांना जाऊ द्या असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिला आहे। संजय जाधवने त्याच्यावर स्पष्टीकरण केले की त्याच्या घरी काही लग्न वगैरे होतं, परंतु यामुळे एक गोष्ट निश्चित झालेली आहे की उभाटाने बोलवलेल्या बैठकीला अनेक जण ॲबसेंट यासाठी राहतात की आता त्यांचं मन तिथं रमत नाही। निश्चित काहीतरी घडामोडी याच्या मागं असतील हे नाकारता येत नाही। नसता उभाटांनी जे जात आहेत त्यांना जाऊ द्या इथपर्यंत त्यांनी बोललं नसतं। म्हणून असा अंदाज लावायला हरकत नाही की आता उभाटामध्ये फाटफुटीचे जे काही तंत्र आहे ते आता अत्यंत जवळ आलेलं आहे, लवकरच याच्यात फूट पडेल असं दिसतंय। परंतु नेमका आतील संघर्षाला कारणीभूत कोण आहे हे सुद्धा उभाटाच्या नेत्याने पाहिलं पाहिजे। सर, मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। तसंच ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकू, यावरून विवाद नको आणि अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। रिक्षा टॅक्सी चालकावरील मराठी सक्तीवरून असं मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली। मराठीचा वाद असला कशाला पाहिजे? मराठी महाराष्ट्रात राहतात ना, तो मराठी बोललंच पाहिजे। तुम्ही कर्नाटकामध्ये गेले तर कर्नाटकी शिकता ना, बंगालमध्ये बंगाली शिकता ना, परंतु महाराष्ट्रामध्ये जर आम्ही असा एखादा मुद्दा एखाद्याने उपस्थित केला की मराठी बोललं पाहिजे तर त्याच्यावर वाद कशाला घालता? आणि ह्या भूमिकेशी प्रत्येकजण सहमत आहे। जो महाराष्ट्रात राहील त्यांनी मराठी बोललं पाहिजे, शिकलं पाहिजे। आणि येथे जेव्हा व्यवसाय करतो आपण, इथं स्थायिक झालेलो आहोत, त्या टायमाला भाषेचा जो आग्रह आहे तो मला वाटतं रास्त आहे। आणि त्या भाषेप्रमाणेच ज्या ज्या राज्याची जी भाषा आहे त्याप्रमाणेच माणसांनी वागलंही पाहिजे। म्हणून मराठी ही सगळ्यांना सक्तीची असली पाहिजे, परंतु त्यांना जर काही कालावधी लागत असेल तर निश्चित त्यांनी ती मराठी शिकून घेतली पाहिजे। तर शिवाजी कोणात या पुस्तकावर सध्या वाद चालू आहे आणि वाद निर्माण करणाऱ्या संजय गायकवाडांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समज दिली तर 40 वर्षानंतर जुना वाद करून काढण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री यांनी गायकवाडांचे कान टोचले। मात्र शिवीगाळ केल्यानं संतापलेले प्रकाशक प्रशांत आंबी आता 28 एप्रिलला गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार आहे। आता तो वाद मला वाटतं भेटला पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी समजही दिलेली आहे। संजय गायकवाडने त्या प्रकारामध्ये माफी मागितल्याचं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। म्हणून आता तो प्रकरण पुन्हा काहीतरी चिघळत ठेवणं हे बरोबर नाही आहे। आता ते प्रकरण या ठिकाणी संपलं पाहिजे। सर, ऑफ सीझनमध्ये राज ठाकरेंना बोलण्यासाठी प्रताप सरनाईकांनी विषय दिला असं सदावर्ते म्हटले। सरनाईक शिवसेनेला बॅकफूटवर नेत आहे, तर प्रताप सरनाईकाच्या भूमिकेला शिवसेनेत कोणाचं समर्थन आहे असं सदावर्ते यांनी सवाल केला। बघा, सदावर्तेच्या स्टेटमेंटला आम्ही महत्त्व देत नाही आहे। ही जी काही भूमिका घेतलेली आहे प्रताप सरनाईकांनी ती अत्यंत विचारपूर्वक घेतलेली आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताची घेतलेली आहे। आणि म्हणून राज ठाकरे काय बोलत आहेत किंवा इतर पक्षाचे नेते काय बोलतात याच्याशी आणि घेतलेल्या भूमिकेशी काही संबंध नाही। आणि म्हणून कुणाला स्पेस देण्यासाठी काहीतरी निर्णय घेत आहेत असं समजण्याचं काही कारण पण नाही। परंतु सदावर्तेला आता त्यांच्यातही काहीतरी आपसामध्ये भांडणं लावण्याचा काही जो प्रकार आहे तो मला वाटतं तो योग्य नाही। आणि अशा प्रकारे बोलून असलेला मुद्दा भरकटवणे हा त्यांचा असलेला जो काही उद्योग आहे मला वाटतं त्यांनी तर थांबलं पाहिजे। जैन एक वक्तव्य केलेलं आहे की त्यांचं म्हणणं आहे की नथुराम गोडसेंनी जर गोळी मारली नसती सर्व हिंदू धर्मियांना नमाज पाळण्याची वेळ आली असती। जैन मुनी हे नेहमी ते जे आहेत ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत असतात।
त्यांच्या त्या वक्तव्याला इतर कोणत्याही जैन धर्मियाच्या संताचा पाठिंबा नाही आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून एखाद्याने स्टेटमेंट केलं म्हणजे ती त्या धर्माची किंवा त्या जातीची भूमिका आहे असं समजण्याचं काही कारण नाही. परंतु असं बेताल वक्तव्य करून त्या जैन गुरूने इतरांच्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. मला वाटतं ते योग्य नाही. एक धक्कादायक आकडेवारी आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 3 महिन्यात 997 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात सगळ्यात जास्त आकडा 53 हा संभाजीनगर जिल्ह्याचा आहे. मराठवाड्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आली, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली आणि जो शेतकरी या शेतीमालावर आपलं जीवनाचा उदरनिर्वाह करतो त्यांना काहीच साधन आता हातात उपलब्ध नाही की काय अशी परिस्थिती झालेली आहे. आणि सरकारने सुद्धा मदत जरी केली असली तरी त्यांना नुकसान भरपाई मिळालेली वसुली मला वाटतं आता अद्यापर्यंत केलेली नाही आहे. निश्चित ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला असेल तर त्यांना नोटीस जरूर दिल्या असतील, परंतु वसुली कुठेही झालेली नाही. वाढतं प्रमाण इथं लक्षात आलेलं आहे आणि ही संघटित गुन्हेगारी ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीच्या प्रत्येक विभागामध्ये तयार होत चाललेली आहे. पुंडलिकनगरच्या पोलीस स्टेशनला दर दिवशी नवीन गुन्ह्याचा प्रकार तिथं समोर येतो. म्हणून पोलीस कमिशनरला सुद्धा कडक कारवाई करायचे मी त्यांना आदेश दिलेले आहेत. आणि जर या संदर्भामध्ये ही जी काही संघटित गुन्हेगारी वाढत चाललेली आहे यावर एक स्पेशल फोर्स